लेकिन दिल से एक है। ये दिल्ली में साथ साथ रहते हैं, पार्लियामेंट में एक दूसरे का साथ देते हैं। ये दोनों दल परिवारवादी है। ये दोनों करप्शन को बढ़ावा देते हैं। इन दोनों दलों को अस्थिरता में अपॉर्चुनिटी दिखती है। और जेडीएस तो जरा देखिए, जेडीएस तो घोषणा करके कहती है कि 15-20 सीटें मिल जाएं तो वो किंग मेकर हो जाएंगे। ऐसे स्वार्थ से एक परिवार का भला होता होगा, लेकिन कर्नाटका के लाखों परिवारों को नुकसान होता है। आप याद रखिएगा, जेडीएस को दिया एक एक वोट सीधा कांग्रेस के खाते में जाएगा, कर्नाटका में अस्थिरता लाएगा। इसलिए ई बारिया निर्धारा, ई बारिया निर्धारा ಬಹುಮತದ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ. ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಕರ್ನಾಟಕ ಬಹಳ ಕಾಲದಿಂದ ಅಸ್ಥಿರ ಸರಕಾರಗಳ ನಾಟಕ ನೋಡಿದೆ. ಅಸ್ಥಿರ ಸರಕಾರದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಮತ್ತು ಕೇವಲ ಲೂಟಿಗಾಗಿ ಜಗಳ ಮಾತ್ರ ಆಗ್ತದೆ, ವಿಕಾಸ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಈ ಅಸ್ಥಿರತೆಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಜನತಾದಳ ಹೆಚ್ಚಿನ ಜವಾಬ್ದಾರಿ ಹೊರಬೇಕಾಗಿದೆ. ಹೊರಗಿನ ನೋಟಕ್ಕಷ್ಟೇ ಇವು ಎರಡು ಪಕ್ಷಗಳು, ಆದರೆ ಒಳಗಿಂದ ಇವರು ಒಂದೇ. ಇವರು ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆ ಜೊತೆಯಾಗಿರುತ್ತಾರೆ, ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಜೊತೆ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಈ ಎರಡೂ ಪಕ್ಷಗಳು ಕುಟುಂಬವಾದಿಗಳು. ಇವರಿಬ್ಬರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಈ ಎರಡೂ ಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಅಸ್ಥಿರತೆಯಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಕಾಣುತ್ತದೆ. ಜೆಡಿಎಸ್ ಅಂತೂ ಘೋಷಣೆಯನ್ನೇ ಮಾಡುತ್ತದೆ, ನಮಗೆ 15-20 ಸೀಟು ಸಿಕ್ಕಿದರೂ ಸಾಕು, ನಾವು ಕಿಂಗ್ ಮೇಕರ್ಗಳಾಗುತ್ತೇವೆ ಎಂಬ ಕನಸು ಕಾಣುತ್ತದೆ. ಈ ಸ್ವಾರ್ಥದಿಂದ ಒಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕಷ್ಟೇ ಲಾಭವಾಗುತ್ತದೆ, ಆದರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಲಕ್ಷಾಂತರ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ನಷ್ಟವಾಗುತ್ತದೆ. ನಾವು ನೆನಪಿನಲ್ಲಿಡಬೇಕು, ಜೆಡಿಎಸ್ಗೆ ನೀಡುವ ಒಂದೊಂದು ವೋಟು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಖಾತೆಗೆ ಹೋಗ್ತದೆ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಸ್ಥಿರತೆ ತರುತ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಬಾರಿಯ ನಿರ್ಧಾರ बीजेपी बहुमतद सरकार। भाइयों और बहनों, जब कांग्रेस जेडीएस की सरकारें होती है तो सिर्फ कुछ विशेष परिवार फलते फूलते हैं, लेकिन बीजेपी के लिए हर परिवार, इस देश का एक एक परिवार, कर्नाटका का एक एक परिवार भाजपा का अपना परिवार है। जब बीजेपी की डबल इंजन की सरकार होती है, तब रामनगरा जिले के 3 लाख साथियों के बैंक अकाउंट खुलते हैं। जब बीजेपी सरकार बनती है, 2.5 लाख सामान्य परिवार दुर्घटना और जीवन बीमा से जुड़ते हैं। जब बीजेपी सरकार बनती है, करीब 50,000 साथी अटल पेंशन के हकदार होते हैं। जब बीजेपी सरकार बनती है, 7,000 से ज्यादा गरीब परिवारों के लिए पक्के घर स्वीकृत होते हैं। जब बीजेपी की डबल इंजन सरकार होती है, तब रामनगरा जिले के 90,000 परिवारों को नल से जल की सुविधा मिलती है। जब बीजेपी डबल इंजन सरकार होती है,
बहनों को मुफ्त गैस कनेक्शन और टॉयलेट की सुविधा मिलती है। जब बीजेपी डबल इंजन सरकार होती है, हजारों परिवारों को मुफ्त इलाज मिलता है। जब बीजेपी डबल इंजन सरकार होती है, हजारों परिवारों को मुफ्त राशन मिलता है। जब बीजेपी सरकार होती है, सबको मुफ्त कोरोना का टीका मिलता है। यानी डबल इंजन सरकार मतलब सबकी सरकार, गरीब की सेवा करने वाली सरकार, 100% लाभ देने वाली सरकार। ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಯಾವಾಗೆಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜೆಡಿಎಸ್ನ ಸರ್ಕಾರ ಬರ್ತದೆ ಆವಾಗ ಕೇವಲ ಕೆಲವು ವಿಶೇಷ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಪ್ರಯೋಜನವಾಗುತ್ತದೆ. ಆದರೆ ಬಿಜೆಪಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕುಟುಂಬವೂ ಅದು ತನ್ನ ಕುಟುಂಬದಂತೆ. ಬಿಜೆಪಿಯ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಇರುವಾಗ ರಾಮನಗರದ ಜಿಲ್ಲೆಗೆ 3 ಲಕ್ಷ ಬಡ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಬ್ಯಾಂಕಿನ ಅಕೌಂಟ್ ತೆರೆಯುತ್ತದೆ. 2.5 ಲಕ್ಷ ಸಾಮಾನ್ಯ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಅಪಘಾತ ಮತ್ತು ಜೀವ ವಿಮೆಯ ಯೋಜನೆಯ ಜೊತೆಗೆ ಜೋಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸುಮಾರು 50,000 ಜನ ಅಟಲ್ ಪೆನ್ಷನ್ನ ಹಕ್ಕುದಾರರಾಗುತ್ತಾರೆ. 7,000ಕ್ಕಿಂತಲೂ ಬಡ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಸುದೃಢವಾದ ಮನೆಗಳ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ. ಬಿಜೆಪಿಯ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಇರುವಾಗ ರಾಮನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ 90,000 ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ನಲ್ಲಿ ನೀರಿನ ಸೌಲಭ್ಯ ಸಿಗ್ತದೆ. ಸಹೋದರಿಯರಿಗೆ ಉಚಿತ ಗ್ಯಾಸ್ ಕನೆಕ್ಷನ್, ಶೌಚಾಲಯಗಳು ಸಿಗುತ್ತದೆ. ಸಾವಿರಾರು ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಆರೋಗ್ಯದ ಚಿಕಿತ್ಸೆಯ ಉಚಿತ ಸೇವೆ ಸಿಗುತ್ತದೆ. ಸಾವಿರಾರು ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಉಚಿತ ರೇಷನ್ ಸಿಗ್ತದೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಉಚಿತ ಕೊರೋನಾ ಲಸಿಕೆ ಸಿಗುತ್ತದೆ. ಅಂದರೆ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಅಂದರೆ ಅದು ಎಲ್ಲರ ಸರ್ಕಾರ, ಬಡವರ ಸೇವೆ ಮಾಡುವ ಸರ್ಕಾರ, 100ಕ್ಕೆ 100 प्रयोजन नीडुव सरकार। भाइयों और बहनों, विश्वासघात का दूसरा नाम ही है कांग्रेस। कांग्रेस ने देश के किसानों के साथ भी हमेशा विश्वासघात किया है। कांग्रेस पहले उन परिस्थितियों को बनाने में ताकत लगाती थी जो किसानों को कर्ज में डुबो दे, फिर चुनाव आने पर कर्ज माफी का दिखावा करती थी। आप याद कीजिए, 2008 में चुनाव से पहले कांग्रेस ने झूठी कर्ज माफी घोषित की थी। ये कर्ज माफी सिर्फ उनके लिए थी जो कांग्रेस के साथ मिले जुले थे और कांग्रेस जिनको बैंक से लोन दिलवाती थी। आप सोचिए, जब देश के करोड़ों छोटे किसानों के पास कभी बैंक का दरवाजा तक नहीं खुलता था, कभी जिनका बैंक में खाता नहीं था, जब कर्ज माफी होगी तो उसको लाभ कहां से मिलेगा? वो छोटे किसान बैंकों से नहीं बल्कि दूसरे ब्याजखोरों से, बाजार से कर्ज लेते थे। यानी कांग्रेस की कर्ज माफी का बहुत बड़ा हिस्सा किसानों के पास नहीं बल्कि उनके भाई भतीजे भ्रष्टाचारियों के पास पहुंचा। हालात तो ये थी कि 100 में से 10 किसानों का भी कर्ज सही से माफ नहीं हुआ था। यही कांग्रेस का ट्रैक रिकॉर्ड है। कांग्रेस की हर गारंटी, कांग्रेस की हर घोषणा झूठ का बंडल है, झूठ का बंडल। ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರು ವಿಶ್ವಾಸಘಾತತನ. ದೇಶದ ರೈತರಿಗೂ ಕೂಡ ಯಾವಾಗಲೂ ವಿಶ್ವಾಸಘಾತ ಮಾಡಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಪ್ರಯತ್ನ ರೈತರನ್ನು ಸಾಲದ ಹೊರೆಯಲ್ಲಿ ಮುಳುಗಿಸುವಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವುದು ಮತ್ತು ಚುನಾವಣೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಾಲ ಮನ್ನಾದ ತೋರಿಕೆಯ ಆಟ ಆಡುವುದು. ನೀವು ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ, 2008ರ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸಾಲ ಮನ್ನಾದ ಸುಳ್ಳು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿತು. ಈ ಸಾಲ ಮನ್ನಾದ ಕೇವಲ ಬ್ಯಾಂಕುಗಳಿಂದ
ಲೋನ್ ಪಡೆದವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಆಗಿತ್ತು. ನೀವು ಯೋಚಿಸಬೇಕು, ದೇಶದಲ್ಲಿ ಕೋಟ್ಯಾಂತರ ಸಣ್ಣ ರೈತರಿಗೆ ಬ್ಯಾಂಕಿನಲ್ಲಿ ಖಾತೆಯೇ ಇಲ್ಲ. ಅಂಥವರಿಗೆ ಸಾಲ ಮನ್ನಾದ ಸೌಲಭ್ಯ ಹೇಗೆ ಸಿಗಲು ಸಾಧ್ಯ? ಅಂತಹ ರೈತರು ಬ್ಯಾಂಕಿನಿಂದ ಬದಲಾಗಿ ಬಡ್ಡಿಕೋರರಿಂದ, ಖಾಸಗಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಂದ ಸಾಲ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದರು. ಅಂದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಸಾಲ ಮನ್ನಾದ ಬಹುದೊಡ್ಡ ಭಾಗ ರೈತರಿಗೆ ತಲುಪುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಅದರ ಬದಲಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಜನರ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಿಗಳ ಕೈ ಸೇರುತ್ತಿತ್ತು. 100ರಲ್ಲಿ 10 ರೈತರಿಗೂ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಆಗದ ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಡೆದು ಬಂದ ದಾರಿ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ಯಾರಂಟಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಘೋಷಣೆ ಅದು ಸುಳ್ಳಿನ ದೊಡ್ಡ ಮೂಟೆ. साथियों, आजकल कांग्रेस के लोग यहां भी झूठी गारंटी लेकर घूम रहे हैं. मैं आपको बताता हूं सच्ची गारंटी क्या होती है. हम पीएम किसान सम्मान निधि से हर साल हजारों करोड़ रुपए देते हैं, वो भी सीधे किसान के बैंक अकाउंट में. अभी तक देश में लगभग 2.5 लाख करोड़ रुपए किसानों के बैंक खाते में सीधे भेजे जा चुके हैं. इसमें से यहां कर्नाटका के भी किसानों को 18,000 करोड़ रुपए मिले हैं. मैं रामनगरा के किसानों की बात करूं तो उन्हें भी पीएम किसान सम्मान निधि के करीब 300 करोड़ रुपए मिले हैं. 6,000 केंद्र से और 4,000 राज्य से, यानी किसान को डबल इंजन का डबल बेनिफिट हुआ. ये चुनाव से पहले किया गया खेल नहीं, बल्कि वो सच्ची गारंटी है जो किसानों तक हमेशा पहुंचती है. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇತ್ತೀಚೆಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಜನರು ಇಲ್ಲಿಯೂ ಸುಳ್ಳಿನ ಗ್ಯಾರಂಟಿ ಹಿಡಿಕೊಂಡು ತಿರುಗಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಾನು ನಿಮಗೆ ನಿಜವಾದ ಗ್ಯಾರಂಟಿ ಹೇಳಬಯಸುತ್ತೇನೆ. ನಾವು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕಿಸಾನ್ ಸಮ್ಮಾನ್ ನಿಧಿಯನ್ನು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ನೀಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಅದು ನೇರವಾಗಿ ರೈತರ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಕೌಂಟ್ಗಳಿಗೆ ಹೋಗುತ್ತಿದೆ. ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಸುಮಾರು 2.5 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳು ರೈತರ ಅಕೌಂಟ್ಗಳಿಗೆ ಕಳಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದ ರೈತರಿಗೆ 18,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳು ಸಿಕ್ಕಿರುತ್ತದೆ. ನಾನು ರಾಮನಗರದ ರೈತರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳುವುದಾದರೆ, ಅವರಿಗೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕಿಸಾನ್ ಸಮ್ಮಾನ್ ನಿಧಿಯ 300 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳು ಸಿಕ್ಕಿರುತ್ತದೆ. 6,000 ಕೇಂದ್ರದಿಂದ ಮತ್ತು 4,000 ರಾಜ್ಯದಿಂದ. ಅಂದರೆ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರದಿಂದ ರೈತರಿಗೆ ಡಬಲ್ ಲಾಭ ಆಗಿದೆ. ಇದು ಚುನಾವಣೆಯ ಮೊದಲು ಆಡಿದ ನಾಟಕವಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ನಿಜವಾಗಿ ರೈತರಿಗೆ ತಲುಪುತ್ತಿರುವ ಗ್ಯಾರಂಟಿಯಾಗಿದೆ. साथियों, केंद्र की बीजेपी सरकार ने देश के हर गरीब को 5 लाख रुपए तक के मुफ्त इलाज की भी गारंटी दी है. यहां रामनगरा के भी 3 लाख गरीबों को आयुष्मान भारत का लाभ मिला है. अब उनके पास एक गारंटी है, वो सरकारी या प्राइवेट अस्पताल में जाकर 5 लाख रुपए तक का मुफ्त इलाज करा सकते हैं. यही होती है सच्ची गारंटी. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಬಡವನಿಗೂ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯವರೆಗೆ ಉಚಿತ ಚಿಕಿತ್ಸೆಯ ಗ್ಯಾರಂಟಿ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ರಾಮನಗರದಲ್ಲಿಯೂ 3 ಲಕ್ಷ ಬಡ ಜನರಿಗೆ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತದ ಲಾಭ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಅವರ ಬಳಿ ಸರ್ಕಾರಿ ಅಥವಾ ಖಾಸಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ ಹೋಗಿ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯವರೆಗೆ ಉಚಿತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆಯುವಂತಹ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಇದು ನಿಜವಾದ ಗ್ಯಾರಂಟಿ. साथियों, हमारा ये स्थान
रेशमे नाडू है। रेशम किसानों को भी अगर किसी ने उचित मदद दी है तो वो येदियुरप्पा जी और बोम्मई जी की सरकार ने दी है। हमारी सरकार यहां सिल्क किसानों के प्रति टन 10,000 रुपए की मदद दे रही है। अच्छी क्वालिटी के सिल्क के उत्पादन के लिए भी उन्हें जरूरी मदद और प्रोत्साहन दिया जा रहा है। इससे उनकी आय बढ़ने में भी मदद हुई है। बीजेपी सरकार के प्रयासों से आज देश का सिल्क एक्सपोर्ट बढ़ा है और इसका भी बड़ा लाभ सिल्क किसानों को हुआ है। ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದು ರೇಷ್ಮೆಯ ನಾಡು. ರೇಷ್ಮೆಯ ರೈತರಿಗೆ ಯಾವುದಾದರೂ ಸರ್ಕಾರ ಉಚಿತ ಸಹಾಯ ನೀಡಿದ್ದರೆ ಅದು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ಮತ್ತು ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರ ಸರ್ಕಾರ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ರೇಷ್ಮೆಯ ರೈತರಿಗೆ ಪ್ರತಿ ಟನ್ಗೆ 10,000 ರೂಪಾಯಿಗಳ ಸಹಾಯ ನೀಡುತ್ತದೆ. ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಮಟ್ಟದ ರೇಷ್ಮೆ ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡುವವರಿಗೂ ಅಗತ್ಯದ ಸಹಾಯ ಮತ್ತು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡಿದೆ. ಇದರಿಂದ ಅವರ ಆದಾಯ ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರಯತ್ನದಿಂದಾಗಿ ದೇಶದ ರೇಷ್ಮೆಯ ರಫ್ತು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಮತ್ತು ಇದರಿಂದಲೂ ದೊಡ್ಡ ಲಾಭ ರೇಷ್ಮೆಯ ರೈತರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. देवी और सज्जनों, आज कांग्रेस की अपनी वारंटी खत्म हो चुकी है। इसलिए उसकी हर गारंटी झूठी ही होगी। इसकी एक और सच्चाई मैं आपको बताता हूं। अभी ताजा उदाहरण हिमाचल का है। वहां की बहनों को इन्होंने गारंटी दी कि पहली कैबिनेट बैठक में ही घर की हर महिला को 1,500 रुपये देंगे। सरकार बनी तो कांग्रेस ने हिमाचल की बहनों से विश्वासघात कर दिया। वो आज तक पैसों का इंतजार कर रही है। ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ವಾರಂಟಿ ಮುಗಿದಿದೆ. ಈ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅದರ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಸುಳ್ಳಿನದಾಗಿದೆ. ಇದರ ಇನ್ನೊಂದು ಸತ್ಯವನ್ನ ನಿಮಗೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಇತ್ತೀಚಿನ ತಾಜಾ ಉದಾಹರಣೆ ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶದ್ದು. ಅಲ್ಲಿ ಸಹೋದರಿಯರಿಗೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಮೊದಲನೆಯ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಸಭೆಯಲ್ಲಿಯೇ ಮನೆಯ ಪ್ರತಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿ ನೀಡುತ್ತೇವೆ ಎಂದು ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಸರ್ಕಾರ ಆಯಿತು. ಆದರೆ ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶದ ಸಹೋದರಿಯರಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿಶ್ವಾಸಘಾತ ಮಾಡಿದೆ. ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಈ ಹಣಕ್ಕಾಗಿ ಅಲ್ಲಿಯ ಸಹೋದರಿಯರು ಕಾತರದಿಂದ ಕಾಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. साथियों, हिमाचल में दी हुई अपनी गारंटी कांग्रेस सरकार में आने के बाद भूल गई। और जानते हैं कांग्रेस ने पहली कैबिनेट में क्या किया? डीजल के दाम बढ़ा दिए और बीजेपी की सरकार की कई योजनाओं बंद कर दिया। और यही कांग्रेस का असली चेहरा है। ಹಿಮಾಚಲದಲ್ಲಿ ನೀಡಿದ ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಬಂದ ಮೇಲೆ ಮರೆತು ಬಿಟ್ಟಿದೆ. ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ತಮ್ಮ ಮೊದಲ ಸಂಪುಟ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದರು ಗೊತ್ತೇ? ಡೀಸೆಲ್ನ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಮಾಡಿದ್ದು ಮತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಜನಪರ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿದ್ದು. ಇದು ನಿಜವಾದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಮುಖವಾಡ. साथियों, कांग्रेस की नीति ही रिवर्स गियर की है। सरकार में आने के बाद कांग्रेस गरीबों की जो योजनाएं बीजेपी ने शुरू की होती हैं वो भी बंद कर देती है। कर्नाटक के मेरे भाइयों और बहनों, आप याद रखिए, बीजेपी के सरकार के अच्छे फैसले पर, हर बड़े फैसले पर कांग्रेस रिवर्स गियर लगा देगी और जेडीएस कांग्रेस की बी टीम की तरफ
उसकी हर बात मान भी लेगी। इसलिए कर्नाटका के लोगों को कांग्रेस और जेडीएस दोनों से सतर्क रहना है। अब कर्नाटका रिवर्स गियर में नहीं जा सकती। अब कर्नाटका को डबल इंजन की डबल शक्ति से ही आगे बढ़ाना है। ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ನೀತಿಗಳೇ ರಿವರ್ಸ್ ಗೇರಿನದ್ದಾಗಿದೆ. ಸರ್ಕಾರ ರಚನೆ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಬಡವರ ಪರವಾಗಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ ಬಿಜೆಪಿಯ ಯೋಜನೆಗಳು ಬಂದ್ ಮಾಡುತ್ತದೆ. ಕರ್ನಾಟಕದ ನನ್ನ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಬಿಜೆಪಿಯ ಪ್ರತಿಯೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ನಿರ್ಧಾರಗಳು, ಪ್ರತಿಯೊಂದು ದೊಡ್ಡ ನಿರ್ಧಾರಗಳನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಿಂದಕ್ಕೆ ಪಡೆಯಲಿದೆ ಮತ್ತು ಜೆಡಿಎಸ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಬಿ ಟೀಮಿನಂತೆ ಅವರ ಮಾತುಗಳನ್ನು ಒಪ್ಪಿಬಿಡುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಜೆಡಿಎಸ್ನ ಬಗ್ಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಇರಬೇಕಾಗಿದೆ. ಈಗ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ರಿವರ್ಸ್ ಗೇರಿನಲ್ಲಿ ಹೋಗುವ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ, ಈಗ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ನೊಂದಿಗೆ ಡಬಲ್ ಶಕ್ತಿಯ ಜೊತೆಗೆ ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕಾದ ಸರ್ಕಾರ ಬೇಕಾಗಿದೆ. भाइयों और बहनों, बीजेपी ने हमेशा युवा हितों को, नौजवान के लेने अवसरों को सर्वोपरि रखा है। गांव देहात में भी नौजवान अपने मन का काम कर सके, इसके लिए बीजेपी ने मुद्रा योजना चलाई। हमने मुद्रा योजना के तहत युवाओं को पूरे देश में 20 लाख करोड़ रुपए से अधिक दिए हैं। मुद्रा के करीब 7 लाख लाभार्थी तो ये रामनगरा जिले के ही हैं। रामनगरा के नौजवानों को मुद्रा योजना के तहत 3000 करोड़ रुपए से अधिक की मदद मिली है। ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಬಿಜೆಪಿ ಯಾವಾಗಲೂ ಯುವಕರ ಹಿತವನ್ನ ಬಯಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ಯುವಕರಿಗಾಗಿ ಹೊಸ ಅವಕಾಶಗಳಿಗೆ ಪ್ರಥಮ ಆದ್ಯತೆ ನೀಡಿದೆ. ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿಯೂ ಯುವಕರು ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಇಚ್ಛೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಬಿಜೆಪಿ ಮುದ್ರಾ ಯೋಜನೆಯನ್ನ ತಂದಿದೆ. ನಾವು ಮುದ್ರಾ ಯೋಜನೆಯ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಯುವಕರಿಗಾಗಿ ದೇಶದಲ್ಲಿ 20 ಲಕ್ಷ ಕೋಟಿಗಿಂತಲೂ ಅಧಿಕ ಹಣವನ್ನ ನೀಡಿದ್ದೇವೆ. ಮುದ್ರಾ ಯೋಜನೆಯ ಸುಮಾರು 7 ಲಕ್ಷ ಲಾಭಾರ್ಥಿಗಳು ಈ ರಾಮನಗರದ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ರಾಮನಗರದ ಯುವಕರಿಗೆ 3000 ಕೋಟಿಗಿಂತಲೂ अधिक सहाय ನೀಡಿದೆ. भाइयों और बहनों, चन्नापटना ये चन्नापटना तो लैंड ऑफ टॉयज भी है, लेकिन कांग्रेस ने हमारे इस परंपरागत खिलौने उद्योग को भी बर्बाद कर दिया। सस्ते विदेशी खिलौनों से भारत के बाजारों को भर दिया था। मुझे याद है, मैंने मन की बात में चन्नापटना के टॉयज हब, हमारे कुशल कारीगरों की बात की थी। मैंने देशवासियों से भारतीय खिलौनों को खरीदने का आह्वान किया था। मुझे बताते हुए गर्व है कि ऐसे प्रयासों से विदेशी खिलौनों के आयात में 70% कमी आई है। वहीं भारतीय खिलौनों का निर्यात में इतनी ही वृद्धि हुई है। आज हजारों करोड़ रुपए का खिलौनों का एक्सपोर्ट हम कर रहे हैं। इससे रामनगरा टॉयज उद्योग को भी बहुत लाभ हुआ है। ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಚನ್ನಪಟ್ಟಣ ಇದು ಗೊಂಬೆಗಳ ನಾಡು. ಆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿಯ ಪರಂಪರಾನುಗತ ಗೊಂಬೆಗಳ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ನಾಶ ಮಾಡಿತ್ತು. ಕಡಿಮೆ ಬೆಲೆಯ ವಿದೇಶಿ ಬೊಂಬೆಗಳಿಂದ ಭಾರತದ ಮಾರುಕಟ್ಟೆಯನ್ನು ತುಂಬಿಸಿತ್ತು. ನನಗೆ ನೆನಪಿದೆ, ನಾನು ಮನದ ಮಾತು ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಚನ್ನಪಟ್ಟಣದ ಬೊಂಬೆಗಳ ನಾಡಿನ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿಯ ಕುಶಲಕರ್ಮಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದ್ದೆ. ನಾನು ದೇಶದ ಪ್ರಜೆಗಳಲ್ಲಿ
ಭಾರತೀಯ ಬೊಂಬೆಗಳನ್ನ ಕೊಳ್ಳುವಂತೆ ಆಹ್ವಾನ ನೀಡಿದ್ದೆ. ನನಗೆ ಹೇಳಲು ಹೆಮ್ಮೆ ಅನಿಸುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರಯತ್ನದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ವಿದೇಶಿ ಬೊಂಬೆಗಳ ಆಮದು 70% ಕಡಿಮೆಯಾಗಿದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಭಾರತದ ಬೊಂಬೆಗಳ ರಫ್ತು ಅಷ್ಟೇ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ವೃದ್ಧಿಯಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ಬೊಂಬೆ ರಫ್ತು ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ರಾಮನಗರದ ಬೊಂಬೆಗಳ ಉದ್ಯೋಗಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಲಾಭವಾಗಿದೆ. भाइयों और बहनों, बीजेपी की डबल इंजन सरकार बीजेपी की डबल इंजन सरकार कर्नाटका को नंबर 1 राज्य बनाने के लिए काम कर रही है। बेंगलुरु मैसूरू एक्सप्रेस वे हो या फिर वंदे भारत ट्रेन, ये बीजेपी के सरकार के प्रयासों का प्रमाण है। हम रामनगरा में औद्योगिक विकास को गति देना चाहते हैं। यहां के युवाओं को रोजगार के ज्यादा से ज्यादा अवसर देना चाहते हैं। इसके लिए कर्नाटका में डबल इंजन सरकार जरूरी है। ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಬಿಜೆಪಿಯ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ದೇಶದ ನಂಬರ್ 1 ರಾಜ್ಯ ಮಾಡಲು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದೆ. ಬೆಂಗಳೂರು ಮೈಸೂರು ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಹೆದ್ದಾರಿ ಅಥವಾ ವಂದೇ ಮಾತರಂ ರೈಲು ಇದು ಬಿಜೆಪಿಯ ಸರ್ಕಾರಗಳ ಪ್ರಯತ್ನದ ಪ್ರಮಾಣವಾಗಿದೆ. ನಾವು ರಾಮನಗರದಲ್ಲಿ ಔದ್ಯೋಗಿಕ ವಿಕಾಸದ ವೇಗವನ್ನು ನೀಡಲು ಇಚ್ಛೆ ಪಡುತ್ತೇವೆ. ರಾಮನಗರದ ಯುವಕರಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶ ನೀಡ ಬಯಸುತ್ತೇವೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರದ ಅಗತ್ಯವಿದೆ. भाइयों और बहनों, विकास के इन कार्यों के बीच कांग्रेस ने मुझे गाली देने वाला पिटारा फिर खोल दिया है। ये कांग्रेस के लोग कभी मेरी कब्र खोदना चाहते हैं, कभी मुझे सांप बुलाते हैं। सांप तो भगवान शिव की माला है, मेरे शिव तो आप हैं, जनता जनार्दन है। इसलिए इनकी इस गाली को भी मैं सिर माथे पर लेता हूं। ये गाली देते रहे, लेकिन आपको याद रखना है, ಈ ಬಾರಿಯ ನಿರ್ಧಾರ ಬಹುಮತದ बीजेपी सरकार। और मैं देख रहा हूं कांग्रेस के नेताओं में गाली देने की स्पर्धा चल रही है। मैंने आज ही मन की बात की सेंचुरी पूरी की है। मुझे लगता है कांग्रेस गाली देने की सेंचुरी इसी चुनाव में लगा देगी, ऐसा लगता है। 10 मई को चुनाव होने वाला है। आप सबसे मेरा आग्रह है, हर पोलिंग बूथ में हर घर जाइए, हर मतदाता को मिलिए। मिलेंगे ना? घर घर जाएंगे, बताएंगे लोगों को, भाजपा को डबल इंजन सरकार बनाने के लिए मत देने के लिए कहेंगे। आप जब लोगों के घर जाएंगे तो मेरी एक बात बताएंगे? बताएंगे? जरा हाथ ऊपर करके बोलिए तो पता चले। आप एक एक व्यक्ति को मिलकर के मेरा एक काम करोगे? हाथ ऊंचा करके बताइए, करोगे?
मेरा पर्सनल काम है, करोगे? चुनाव है तो भी करना पड़ेगा, करोगे? पक्का करोगे? देखिए, यहां से जब जाएंगे तो 10 तारीख तक जिसको मिलेंगे सबको बताना, ये हमारे प्रधान सेवक मोदी दिल्ली से आए थे, चन्नापटना आए थे और उन्होंने आपको नमस्कार कहा है, आपको प्रणाम भेजा है। क्या ये आप कहेंगे? ये संकल्प सिर्फ और सिर्फ बीजेपी ही पूरा कर सकती है। कांग्रेस और जेडीएस की दृष्टि में कर्नाटका सिर्फ एक एटीएम है, जबकि बीजेपी के लिए कर्नाटका देश के विकास का सबसे महत्वपूर्ण ग्रोथ ಎಂಜಿನ್ है। ಈ ಬಾರಿಯ ಕರ್ನಾಟಕದ ಚುನಾವಣೆ ಭಾರಿ ಮಹತ್ವದಾಗಿದೆ। ಈ ಚುನಾವಣೆ ಬರುವ 25 ವರ್ಷಗಳ ಕರ್ನಾಟಕದ ವಿಕಾಸವನ್ನು ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಲಿದೆ। ಈ ಚುನಾವಣೆ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ದೇಶದ ನಂಬರ್ 1 ರಾಜ್ಯವನ್ನಾಗಿ ಮಾಡುವ ಚುನಾವಣೆ ಮತ್ತು ಈ ಮಹಾಯಜ್ಞವನ್ನು, ಈ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಕೇವಲ ಬಿಜೆಪಿ ಮಾತ್ರ ಮಾಡಬಲ್ಲದು। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಜೆಡಿಎಸ್ನ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಒಂದು ಎಟಿಎಂ ಮಾತ್ರ, ಆದರೆ ಬಿಜೆಪಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ದೇಶದ ವಿಕಾಸಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ पूर्ण अभिवृद्धिಯ ಎಂಜಿನ್ ಆಗಿದೆ। भाइयों और बहनों, कर्नाटका ने भी लंबे दौर तक अस्थिर सरकारों का नाटक देखा है। अस्थिर सरकारों में सिर्फ और सिर्फ लूटने के लिए लड़ाई होती